नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण 20 जानेवारी 2026 रोजीचा कांदा बाजार भाव सखोलपणे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण आजच्या कांदा भावाची संपूर्ण लिस्ट, महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमधील भाव, लाल पांढरा पौळ कांदा यांचे वेगळे भाव, भावाचा ट्रेंड आणि विश्लेषण, पुढील बाजाराची शक्यताही पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। 20 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर काय आहे? कोल्हापूरमध्ये कांद्याला सरासरी दर 1000 रुपये क्विंटल इतका मिळत आहे, तर आवक 5030 क्विंटल इतकी आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 1400 रुपये इतका मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये सरासरी भाव 1100 रुपये इतका मिळतोय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी भाव 1400 रुपये इतका मिळतोय। लक्षात घ्या, हा दर क्विंटल प्रमाणे आहे। 100 किलो आणि भाव बाजारातील आवक व मागणीवर अवलंबून असतात। आता लाल कांद्याचे भाव पाहूयात। येवला आंदरसूल बाजार समितीमध्ये सरासरी 1370 रुपये भाव, अमरावती बाजार समितीमध्ये सरासरी 2800 रुपये भाव। आजचा सर्वोच्च कांदा भाव अमरावती बाजार समितीत मिळालाय। धुळे सरासरी 950, लासलगाव बिनचूर मध्यम भावात आवक चांगली आहे। नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1500 रुपये तुलनेने स्थिर आहे। हे दर सांगतात की किमान भाव बाजारी परिस्थितीवर अवलंबून असतात। जास्त उतार चढाव दिसला, विविध बाजारांमध्ये मागणी आवक वेगळी असल्यामुळे फरक स्पष्ट दिसतोय। आता पांढरा कांदा आणि पौळ कांद्याची सांगते। पांढरा कांदा नागपूरमध्ये सरासरी 2100 रुपये इतका भाव मिळालाय। पांढरा कांद्याला सर्वाधिक दर मिळाला कारण उद्योग, प्रोसेसिंग, हॉटेल सेक्टर मधून मागणी वाढलेली आहे। पौळ कांदा पिंपळगावमध्ये 20,000 क्विंटल आवक झाली आहे, सरासरी 1450 रुपये इतका दर मिळालाय। आजच्या सर्वाधिक आवक पौळ कांद्याची, त्यामुळे भाव काही प्रमाणात स्थिर राहणार आहेत। आजच्या बाजारातील भाव लक्षात येणारे महत्त्वाचे ट्रेंड्स: जागतिक वस्तू बाजार स्थिर, उतार चढावामुळे स्थानिक बाजार भावावर प्रचंड प्रभाव, मागणीच्या प्रकाराची काही बाजारात आवक जास्त म्हणजेच भाव कमी, दर्जेदार किंवा प्रोसेसिंग योग्य मालाला अधिक भाव, पांढऱ्या कांद्याची मागणी वाढली म्हणजे भाव मजबूत। पुढील 1 ते 3 दिवसासाठी अंदाज काय सांगते? जर आवक वाढली, भाव किंचित दबावात येऊ शकतो, मागणी वाढली तर भाव टिकून राहतील किंवा वाढू शकतात। शेतकरी मित्रांनो, आजच्या बाजारातून असे काही शहाणपण घेऊ शकतात। ग्रेड गुणवत्तानुसार माल वेगवेगळ्या भावात विकण्याचा प्रयत्न करा। मोठ्या प्रमाणात माल विकत असताना वाहतूक व हमाल खर्चाचा विचार करा। पौळ साठवणुकीस योग्य मालाचे भाव टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे। बाजारातील भाव ट्रेंड्स पाहून योग्य वेळेवर विक्री करा। हे होते कांदा बाजार भाव 20 जानेवारी 2026 चे विश्लेषण। जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।